काळी कुट्ट रात्र, रस्त्यावर भयान शांतता. एका खाजगी क्लासची गॅदरिंग उरकून कुटुंब ओढीनं घराकडे निघालं होतं. सगळं कुटुंब मुलांच्या यशात आनंदात गुंतून गेलं होतं आणि वाटेतच होत्याचं नव्हतं झालं. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील रस्त्यावर सगळं काही सुरळीत वाटत होतं, पण कुणाला ठाऊक होतं की पुढच्या क्षणी नियती या कुटुंबासोबत भीषण खेळ मांडणार आहे. एका वळणावर या कुटुंबावर काळानं अचानक झडप घातली आणि क्षणातच लहान मुलांच्या यशाचा आणि निरागस स्वप्नांचा चक्काचूर झाला. नाशिकच्या दिंडोरी परिसरातील शिवाजीनगर भागात काल रात्री एक धक्कादायक अपघात घडला. नियतीनं एकाच कुटुंबातील 9 जीवांना क्षणात हिरावून नेलं. या घटनेनं संपूर्ण नाशिक शहरात शोककळा पसरली असून लहान मुलांच्या जाण्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते. मंडळी, दिंडोरीमधील हा अपघात कसा झाला, ही घटना नेमकी कशी घडली, याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, नाशिक जिल्ह्यासाठी आणि विशेषतः दिंडोरी तालुक्यासाठी कालची रात्र काळ रात्र ठरली. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत इतक्या भीषण पद्धतीने होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानं एकाच वेळी एका कुटुंबातील 9 जीवांना हिरावून नेलं. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून मृतांमध्ये निष्पाप लहान मुलांचा समावेश असल्यानं हळहळ अधिक व्यक्त होते. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावच्या दरगुडे कुटुंबासोबत घडली आहे. हे कुटुंब एका कोचिंग क्लासच्या गॅदरिंगसाठी दिंडोरी येथील राजे बँक्वेट हॉल इथं आले होते. वाजे क्लासेस तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुलांचं यश आणि त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी सगळेजण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपून रात्री उशिरा हे कुटुंब आपल्या मारुती एर्टिगा XL6 या गाडीनं घराकडे जाण्यासाठी निघाले. शिवाजीनगर भागातून जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यात काळोख असल्यानं आणि रस्त्याचा अंदाज न आल्यानं भरधाव वेगातील ही कार थेट रस्त्या शेजारी असलेल्या एका मोठ्या विहिरीत कोसळली. ती विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. ज्यावेळी कार विहिरीत पडली त्यावेळी गाडीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असल्यानं कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर कार पाण्याखाली पूर्णपणे बुडाली आणि काही क्षणातच सर्व 9 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्यानं सुरुवातीला कोणालाही या अपघाताचा पत्ता लागला नाही. मात्र मोठा आवाज झाल्यानं परिसरातील काही नागरिक धावत आले. त्यांनी टॉर्चच्या साहाय्यानं पाहिलं असता विहिरीत कार पडल्याचं कळून आलं. त्यानंतर मंडळी, तिथल्या गावकऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि प्रशासनाला याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चौधरी यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. विहीर खोल आणि पाण्यानं भरलेली असल्यानं सुरुवातीला बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. तेथील स्थानिक पोहणाऱ्या युवकांनी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2 मोठ्या हायड्रा क्रेन मागवण्यात आल्या. रात्री 12च्या सुमारास क्रेनच्या मदतीनं विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली. त्यावेळी गाडीच्या आत जे दृश्य दिसलं ते हृदय पिळवटून टाकणार होतं. गाडीत 8 मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळले. तर एका लहान मुलीचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं. त्यानंतर अखेर 9च्या 9 सदस्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातातील मृतांची नावं समजल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुनील दत्तात्रय दरगुडे वय 32, त्यांची पत्नी रेश्मा सुनील दरगुडे वय 27, आशा अनिल दरगुडे वय 32 या प्रौढांसोबतच सृष्टी अनिल दरगुडे वय 14, माधुरी अनिल दरगुडे वय 13, श्रेयश अनिल दरगुडे वय 11, राखी उर्फ गुणवंती सुनील दरगुडे वय 11, श्रावणी अनिल दरगुडे वय 11 आणि समृद्धी राजेंद्र दरगुडे वय 7 या 6 चिमुकल्यांचा या भीषण अपघातात बळी गेला. एकाच घरातील इतक्या जणांच्या मृत्यूनं इंदोरे गावातील प्रत्येक घरात भयान शांतता पाहायला मिळाली. गावातील शाळेत शिकणारी ही मुलं खूप हुशार होती आणि त्यांच्या भविष्याची स्वप्न पाहणारे त्यांचे आई वडील आता या जगात राहिलेले नाहीयेत. त्यासोबतच मंडळी, अपघाताचं नेमकं कारण काय असावं यावर पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार रात्रीच्या अंधारात विहिरीच्या कडेला कोणतेही संरक्षण कठडे नसल्यानं किंवा तिथं दिशा दाखवणारा फलक नसल्यानं चालकाला विहिरीचा अंदाज आला नसावा. तसंच वळण घेताना वेग जास्त असल्यानं कार थेट विहिरीत पडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते. त्यानंतर या 9 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. या संपूर्ण संकट काळात स्थानिक गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी आणि तत्परता खरंच कौतुकास्पद ठरली. अपघात झाल्याची घटना समजताच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक तरुण विहिरीच्या दिशेने धावले. रात्रीचा किर्र अंधार आणि पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर असतानाही काहींनी पाण्यात उड्या मारून गाडीतील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचे दरवाजे लॉक झाल्यामुळे त्यांना यश आलं नाही. गावकऱ्यांनी तातडीनं पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं. इतकंच नाही तर बचाव कार्यासाठी आवश्यक असणारे टॉर्च, दोरखंड आणि ट्रॅक्टरची व्यवस्था गावकऱ्यांनी स्वतःहून केली. जेव्हा प्रशासकीय यंत्रणा पोहोचली तेव्हा गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. आज संपूर्ण गाव शोकाकुल आहे आणि प्रत्येक गावकरी या दुर्दैवी कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालेला आहे. गावकऱ्यांमध्ये या अपघातामुळे प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होते. गावातील स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की रस्त्या शेजारील ही उघडी विहीर अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग
किंवा संबंधित प्रशासनानं या विहिरीला किमान एक साधे कुंपण किंवा कठडं बांधणं गरजेचं होतं, परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं. आज एकाच कुटुंबाचे 9 जीव गेले. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत. जर तिथं संरक्षण भिंत असती तर कदाचित कार धडकली असती, पण विहिरीत कोसळली नसती, असं त्यांचं ठाम मत आहे. रस्त्यावरील दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रस्त्यावरच्या दिव्यांची कमतरता यामुळे अशा घटना घडत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सरकारच्या मदतीबाबत बोलायचं झालं तर घटनेची माहिती मिळताच गिरीश महाजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचं वृत्त समोर येत आहे. तसंच स्थानिक प्रशासनानं पंचनामा पूर्ण केला असून मदतीचा निधी लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. मात्र गावकऱ्यांच्या मते पैशांच्या मदतीपेक्षा अशा धोकादायक जागा सुरक्षित करणं ही खरी मदत ठरेल, जेणेकरून भविष्यात कोणाचंही हस्तखेळतं कुटुंब अशा घटनेला बळी ठरणार नाही. एका छोट्याशा आनंदाच्या कार्यक्रमावरून घरी परतताना संपूर्ण कुटुंबाचा असा शेवट होणं ही बाब मन सुन्न करणारी आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. आज संपूर्ण नाशिक जिल्हा या दुःखात सहभागी आहे. त्याचबरोबर नियतीनं या कुटुंबावर घातलेला हा घाला कधी भरून न येणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय, याबाबत सरकारची भूमिका काय असावी हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.